शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणामध्ये पोलिसांनी शिक्षण अधिकारी सिद्धेश्वर काळुसे आणि रोहिणी कुंभार यांच्यासह 3 शिक्षकांना अटक केली आहे। शिक्षकांना थेट शाळेतून अटक करण्यात आल्याने पोलिसांच्या कृतीचा शिक्षकांकडून निषेध केला जातोय। आरोप सिद्ध न होता गुन्हेगारासारखे शाळेत विद्यार्थ्यांसमोर अटक केल्यावर विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकाप्रती काय भावना निर्माण होईल याचं भान राखलं पाहिजे अशी भावना या ठिकाणी शिक्षकांनी बोलून दाखवली आहे। याविषयी शिक्षकांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणामध्ये आतापर्यंत अनेक अधिकारी, संस्था चालक आणि शिक्षकांना जे ते अटक झालेले आहे। त्याचमुळे आता कुठेतरी जे शिक्षक वर्ग आहे ते आता हे जे अटक सत्र सुरू आहे याचा जे आहे ते निषेध करत आहे। नेमकी त्यांची या व्यतिरिक्त काय मागणी आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊ। आपल्या सोबत काही शिक्षक आहेत। सर, काय सांगाल, शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणामध्ये काही शिक्षकांना देखील अटक झाली आहे, अधिकारी असतील, संस्था चालक असतील त्यांना देखील अटक झाली आहे, मात्र तुम्ही या अटक सत्राचा निषेध करताय, काय नेमकं कारण? नमस्कार सर, शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी 2025 हे सुरू झालेलं आहे। मागील 6 महिन्यापासून या घोटाळा करताना शिक्षक, मुख्याध्यापक, संचालक, वेतन अधीक्षक हे सर्व अधिकारी वर्ग याच्यात एकंदरीत हा पद्धतशीर कार्यक्रम असतो। परंतु सर्व होत असताना शिक्षकांनाच का वेठीस धरल्या जात आहे हा प्रामुख्याने प्रश्न पडतो। समाजाचा शिक्षकांवर एक खूप मोठा पगडा असतो आणि आम्ही निमसरकारी शाळांमध्ये काम करतो। आज सरकारी आणि निमसरकारी शाळांची जर अवस्था आपण बघितली, तेथील विद्यार्थ्यांची संख्या जर बघितली तर अतिशय प्रतिकूल परिस्थिती त्यांच्यावर आलेली आहे। हे शिक्षक जे सगळे आहेत हे उन्हाळ्यापासून विद्यार्थी गोळा करतात, नंतर त्यांना शिकवण्यात ज्ञानदानाचं काम करतात। आज अत्यंत गरीब कुटुंबातील विद्यार्थी आमच्याकडे शिकत असतात। आज आमची मानसिकता पगार बंद असल्यामुळे आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असल्यामुळं आणि काल परवा जी अटकेची कारवाई झाली याच्यामुळं मानसिक परिणाम शिक्षकांवर होत आहे। अनेक शिक्षक सुट्टी काढून गेलेले आहेत। याचा परिणाम हा त्या गोरगरीब विद्यार्थ्यांवर होत आहे। जी काही पोलिसांची एसआयटी जी काही चौकशी असेल त्यामध्ये मी 1 to 1 चौकशीला सामोर जाण्यासाठी तयार आहोत। मात्र ज्या पद्धतीने अटक सत्र जे आहे ते एका गुन्हेगार म्हणून शिक्षकाचे अटक सत्र सुरू आहे, याला कुठेतरी त्यांचा विरोध आहे। यामुळे कुठे ना कुठेतरी विद्यार्थ्यांमध्ये एका शिक्षकाप्रती असलेली जी भावना जी आहे ते भावना त्याला कुठेतरी गालबोट लागेल। त्यामुळे याचा शिक्षणावर आणि विद्यार्थ्यांवर देखील परिणाम होऊ शकतो असं जे आहे ते शिक्षकांचं बोलणं आहे। त्यामुळे एकूणच हे अटक सत्र थांबावं, 1 to 1 जी काही चौकशी असेल एसआयटीची त्याला आम्ही सामोरे जाण्यासाठी तयार अशी देखील भावना त्यांनी यावेळी बोलून दाखवलेली आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।